नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, तुम्ही टायटलवरती पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण गरम तुपामध्ये मस्त असे ब्रेड तळून खूप भन्नाट अगदी पौष्टिक अशी घरच्या घरी मार्केटमधली महागडी रेसिपी तयार करतोय, जी की तुम्ही पुन्हा कधीही मार्केटमधून ही रेसिपी आणणार नाही। बऱ्याच वेळा ही रेसिपी खाण्यासाठी आपण मार्केटमध्ये जातो किंवा मग मार्केटमधली घरी आणून खातो। त्यापेक्षा घरच्या साहित्यांमध्ये ही घरीच बनवून खाल्ली तर बाहेरचं तुम्ही मागणारच नाही किंवा मुलंसुद्धा आणि आणून खाणारसुद्धा नाही। तर ही अतिशय तोंडात विरघळणारी रेसिपी आहे, बनवायला अतिशय सोपी आहे। चला कुठेही न वेळ करता रेसिपीला सुरुवात करूया। इथे पहा, सुरुवातीला आपल्याला एक 4 ब्रेडचे स्लाइस लागणार आहेत। आता हे ब्रेडचे स्लाइस ना आपल्याला तुपामध्ये तळायचे आहेत। त्याच्यासाठी काय करायचं, कढईमध्ये अर्धा कप इतकं तूप घालून घ्यायचं आणि या तुपामध्ये एक एक करून आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती अगदी कुरकुरीत खरपूस होईपर्यंत हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीनं। आता ना इथे ना मी मैद्याचा ब्रेड वापरला आहे। तुम्ही ना इथे मग तुम्हाला जर मैद्याचा नाही वापरायचा तर तुम्ही इथे गव्हाचा ब्रेडसुद्धा वापरू शकतात। आता ना याच तुपामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आता इथे ना साल तडकेपर्यंत मस्त असे फुटेपर्यंत शेंगदाणे तळून घेतले। पहा अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। आता ना आपल्याला शेंगदाणे थंड करायला ठेवून द्यायचं आणि हे सर्व मिश्रण थंड झालं का नाही मगच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। तर इथे पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ब्रेडचे जे स्लाइस आहेत ना असे तुकडे करून घालून घ्यायचे। अगदी कुरकुरीत आहेत त्याच्यामुळे पटकन तुकडे होतात। पहा आता आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे ते त्याच्यावरती घालून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे पहा पाव कप इतकं मी तीळ घालून घेतलं आहे आणि पाव कप इतकं मी नारळाचा बुरादा घालून घेतलेला आहे। आता इथे तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही काही हरकत नाही बरं का। आता ना हे सर्व आपल्याला मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं। इथे व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं। आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं, सर्व बॅचेस थोडं थोडं करून आहे ना वाटून घ्यायचं। आता इथे सर्व काही आपण एकाच ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता काय करायचं, पुढे पॅन गरम करायला ठेवून दिला आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर घालून घेतली आहे। पहा अजिबात पाण्याचा थेंब वगैरे नाही किंवा दूध वगैरे अजिबात वापरायचं नाही। साखर फक्त आपल्याला काय करायचे, लो फ्लेमवरती ही कॅरमलाइज करून घ्यायची। अगदी व्हिडिओत दाखवते या पद्धतीनं कॅरमलाइज करून घ्यायची। पहा अजिबात गॅसची फ्लेम कुठे वाढवायची नाही, नाहीतर साखर जळून जाईल, मग खाताना पदार्थाचा वाससुद्धा मग खूप बेकार येतो बरं का। आता ना इथे गॅसची फ्लेम आपल्याला ना लोच ठेवायची आहे बरं का, आणि लो ठेवूनच आपल्याला याच्यामध्ये ना 1 कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे। आता इथे दूध घालत असताना पहा अगदी थोडं थोडं घालायचं, जेणेकरून मस्त अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये दूध घातलं ना क्रिस्टल तयार होतात। पहा आणि हे क्रिस्टल ना पूर्णपणे विरघळून घ्यायचे, परत दुधामध्ये त्या मिक्स होतात, विरघळले की अशा पद्धतीनं हे पहा मिश्रण तयार होतं। आता हे कॅरमलाइज झालेलं हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे, वेलची पावडर घालून घ्यायचे आणि नंतर एक अर्धा लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलेला आहे, जेणेकरून परत याचे क्रिस्टल तयार होणार नाहीत किंवा घट्ट होणार नाही मिश्रण, म्हणून लिंबू पिळून घ्यायचा, चवसुद्धा खूप छान लागते। आणि वेलची पावडर घालून घेतली। आता पहा याच्यामध्ये ना आपण जे मिश्रण वाटून तयार करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आणि गॅसची फ्लेम लो ठेवूनच पहा इथे आपल्याला अगदी घट्ट मिश्रण होईपर्यंत छान असं तयार करून घ्यायचं हे मिश्रण। आता इथे पाहू शकता तुम्ही अजिबात पॅनला वगैरे मिश्रण चिटकत नाही आहे आणि मस्त अगदी पहा छान असं मिश्रण तयार झाले। आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पाहू शकता की सुरुवातीला आपण इथे तूप वापरलेलं आहे। आता बऱ्यापैकी तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकता बरं काय, असं काही नाही, पण खूप जणांना तेलामध्ये तळलेल्या गोष्टी आवडत नाहीत, तर मग तुम्ही तूप वापरू शकता, म्हणून मी तूप दाखवलेलं आहे। पण तूप जर अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात। तर इथे आता पहा मिश्रण अगदी छान असं घट्टसर तयार करून घेतलं, गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं बटर पेपरवरती वगैरे काढून घ्यायचं किंवा मग केक टिनमध्ये असं एखादा पेपर, प्लेन पेपर टाकायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तूप लावून टाकायचं, जसं की आपण केक वगैरे बेक कसं करतो अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण की नाही त्याच्यावरती असं सेट करून घ्यायचं व्यवस्थित। स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आता हे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित सेट केलं की थंड करून मगच आपल्याला याच्यावरती पहा कट करून घ्यायचं आहे, किंवा मग अशा पद्धतीने जर तुमच्याकडे काही चांदी वर्क असेल किंवा मग अजून तुम्हाला काहीतरी डेकोरेशनसाठी करायचं असेल तरी करू शकता, किंवा नसेल नाही केलं घरात खातोय तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे।
पण जर तुम्ही कुणाला पाहुण्यासाठी वगैरे घरात असं काहीतरी मिठाई बनवून ठेवताय किंवा मग एखादी चक्कीसुद्धा म्हणू शकता बरं का ह्याला, तर अशी बनवून ठेवताय, तर त्यासाठी थोडंसं ड्रायफ्रूटचं डेकोरेशन करू शकता किंवा मग इथे तुम्ही हे चांदी वर्क वगैरे असं याचं डेकोरेशन करू शकता. तर इथे पूर्ण थंड करून घेतलं आणि हे नंतर की नाही अशा पद्धतीने याच्या ना वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आता पहा इथे तुम्हाला जशा आकारामध्ये करायच्या ना तसं तुम्ही इथे करून घेऊ शकता. मी इथे सिम्पली चौकोनी आकारामध्येच कट करून घेते, पण आयताकार थोडंसं देऊन घेते. जर तुम्हाला अजून छोट्या छोट्या करायच्या असतील ना चौकोनी आकार तर करू शकता. मी इथे आयताकारामध्ये करून घेतलेले आहेत. दिसायलासुद्धा मोठे पीस थोडेसे असे मस्त दिसतात. अगदी बेकरीतली मिठाई कशी मार्केटमधली असते अगदी त्या पद्धतीनं. तर पाहू शकता अगदी चमक पहा काय मस्त आलेली आहे या मिठाईला. चिक्की म्हणू शकता तुम्ही, मिठाई म्हणा किंवा चिक्की, कारण अगदी तोंडात विरघळणारी आहे आणि मस्त ही ब्रेड शेंगदाण्यापासूनची ही चिक्की नाव देऊ शकता. किंवा तुम्हाला काय वाटतं याला काय नाव देऊ शकतो पण ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर या पद्धतीने इथे पाहू शकता आपण सर्व काही असं कट करून घेतल्या. अगदी ना लहान मुलंसुद्धा आनंदानं खातात बरं का, एवढी पौष्टिक आणि छान आहे. फक्त इथे तुम्ही काय करायचं, जर ब्रेड तुम्हाला मैद्याचा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे आपला गव्हाच्या पिठाचा जो ब्रेड असतो तो वापरू शकतात. तर आता पहा या पद्धतीने सर्व वड्या कट करून घेतल्या. आता या डिशमध्ये मी काढून घेते. जर एक्स्ट्रा जरी बनवल्या ना तुम्ही तरी अगदी पॅक करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी महिनाभर मस्त अशा टिकतात, खराब वगैरे होत नाहीत आणि वरती ठेवला तरीसुद्धा 8-10 दिवस छान टिकतात. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा घरच्या घरी बाहेरचं महागड्या गोष्टी आणण्यापेक्षा किंवा बाहेर महागड्या गोष्टी जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही जर ही मिठाई बनवली किंवा ही चिक्की बनवली तर घरीसुद्धा सर्वजण खुश होतील आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल, अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. जेव्हा कधी मी याचं व्हिडिओ अपलोड करत असेल तेव्हा त्याचं सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आपले कोणतेही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. तर अशा पद्धतीनं पहा मी इथे आता सर्व काही व्हिडिओ हे आपलं चिक्की भरून घेतलेली आहे. आणि आपली ही रेसिपी जर खरंच आवडली असेल कमेंट करून मला नक्की सांगा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका. आता मी हे ना सर्व काही असं या पद्धतीनं पॅक करून घेतलं आहे पहा डब्यामध्ये. आता मी हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बऱ्यापैकी ह्याच्यातील अजूनही थोड्याशा चिक्क्या होत्या, त्या मुलांनी काय हिंडत फिरत खाऊन टाकल्या, कारण खूप टेस्टी होता तो. नक्की बनवून पहा, खूप जास्त आवडतील तुम्हा सर्वांना. चला उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.